परमार्थ करोगे तो आगे बढ़ोगे, स्वार्थ करोगे तो पछताओगे। अरे वेड्या, देव सजावटीत नसतो, तो समर्पणात असतो। आणि जिथे स्वार्थ असतो तिथे दिव्यता थांबत नाही, ती निघून जाते। तुमचे वडील हयात असताना या पादुकांचं दर्शन घेतलं होतं। पादुकाच्या जवळ जाताना चंदनाचा घमघमाट सुटायचा, मन अगदी भारावून जायचं। पण आता असं काही आढळत नाहीये। डोळ्याला दिसतंय पण मनाला लागत नाही। अहो माझा ऐका, हे बघा, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय। मी माझ्या मुलाची खोटी शपथ का घेईन ना? तुम्ही दर्शन घ्या। आम्ही ज्या पादुकांचं दर्शन घेतलं त्या या पादुका नाहीयेत, त्या खोट्या पादुका आहेत। हो बरोबर आहे, त्या पादुका नाहीयेत। मी खात्रीनुसार सांगू शकतो, या पादुका खोट्या आहेत। अहो नाही, असं काही नाही। खऱ्या पादुका आहेत त्या। सोपान, तू आम्हाला फसवलंस। नाही, आम्ही मोर्या भाऊवर शंका घेतली, हीच आमची चूक झाली। म्हणजे देवाच्या नावावर मोऱ्या भाऊने धंदा नाही, तू काढलास। अहो नाही नाही, असं काही नाहीये, ऐका माझं। अरे फसवणूक आहे नीच माणसा, खोटाड्या। पोटच्या पोराची खोटी शपथ घेतोस तू। असं ऐकायचं नाहीस, तुला धडाच शिकवतो। अहो, नाही, नाही. तू आमची फसवणूक करतो। अहो नाही, ऐका माझं। अहो मी काय नाही केलं। मी पाया पडते तुमच्या, थांबाव, त्यांना मारू नका, नका मारू बाबा, चुकले ते। अहो माणूस म्हणून तरी विचार करा, मुलावर काय परिणाम होईल याचा तरी विचार करा। वहिनी, यांनी पाप केलंय, स्वामीवरच्या आमच्या श्रद्धेची यांनी चेष्टा केली। आज याला अद्दल घडवलीच पाहिजे। ए मार याला अजून। हात जोडते मी तुमच्या, हात उचलून पाप करू नका, देव न्याय करतो, आपण नाही। नका मारू माझ्या बाबांना, सोडा ना। जसं कर्म तसं फळ। स्वामी सगळं हाताबाहेर गेलंय, आता तुम्हीच काय तो मार्ग दाखवा। काय झालं मोरया? पादुकांचा निवाडा केला तरी तुम्ही दोघे इतके अस्वस्थ का? कारण आहे सुंदरा मावशी। स्वामी, मी आमच्या सोबत आतापर्यंत जे काही घडलं ना, ते सगळं आपल्याला सविस्तर सांग। श्रद्धेचा अपमान केलायस तू, कुठे फेडशील पाप? दत्तगुरूंना तर घाबर, स्वामीच्या नावानं धंदा करतोस। तू पादुकांचा गैरवापर केलास आणि हे सगळं मला थांबवायचं होतं, म्हणूनच मी हे सत्य यांच्या समोर आणलं। तुम्हाला जर खरंच दर्शन घ्यायचं असेल ना, तर चला माझ्या घरी, चला चला माऊली। सोपान भाऊजी थांबा। स्वामी, स्वामी हे सगळं थांबवा। अहो लोक वेडी झालीये, सोपान भाऊजींचं चुकलं हे मान्य आहे, पण तेही माणूसच आहेत। स्वामी, सोपानला समज द्या, त्याला सुधारा, त्याचं भलं करा। आम्हाला सुधारणा हवी आहे, शिक्षा नको। स्वामी उत्तर न देताच का गेले? पद्मिनी, कधी कधी देव उत्तर देत नाही, कारण आता अनुभवच उत्तर देणार असतो। आई ग, सावकाश ग। तरी मी तुम्हाला सांगत होते, असं करू नका म्हणून। पादुकांशी खेळ म्हणजे आगीशी खेळ। आता उलटलं ना सगळं। तू गप्प बस ग, इथं माझ्या लागलं आणि तुझं काय? हे बघ, मी काही वाईट केलेलं नाहीये।
आणि ही जी वेळ आली आहे ना ती ती स्वामींमुळे आली आहे. स्वामी माझ्यावर नेहमी अन्यायच करतात. शिवशंकर शंभो. स्वामी स्वामी आजोबा नमस्कार. तुम्ही उभे का? बसा ना. आम्ही कुणावरही अन्याय केला नाहीये. आम्ही केवळ न्यायच केलाय. स्वामी खोटं बोलताय तुम्ही. तुम्ही माझ्यावर नेहमी अन्यायच केलाय. मोर्यात आणि माझ्यात नेहमी भेदभावच केलाय तुम्ही. भेदभाव नाही, दोघांच्या मनातला भाव वेगळा आहे आणि तसा भाव तशी प्रचिती. मग सिद्ध करा, मला आशीर्वाद द्या. मी जे चिंतेन जे करेन त्यात मला यश मिळेल असा वरदान द्या. दिलं 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 दिलं. ऐक खरंच स्वामी. धन्यवाद स्वामी, धन्यवाद. पण लक्षात ठेव, जे वरदान मिळालंय त्याचा योग्य वापर कर. हो हो नक्की. शिवशंकर शंभो. स्वामी तुम्ही मला वरदान देऊन फसलात. आता मी मोर्याचं वाईट चिंतेन आणि तुम्हाला तुमचा शब्द पाळावाच लागेल. म्हणजे स्वामीदेव दोषाचे धनी ठरणार? सोपान अरे, वरदान हे तलवार असतं, तलवार. धार मनावर अवलंबून असते. स्वार्थाने उचलली तर स्वतःला जखमी करते. स्वामी देवा, देवा हो कुठे चाललात? जिथे आमचे कायमचे स्थान आहे तिथे आम्ही चाललो आहोत. यही हमारा नया ठिकाना है. आधी तुला याद घालेन आणि मग मी जाईन. म्हणजे स्वामीदेव त्यांच्या समाधी स्थानावर आलेत? याचा अर्थ वेळ आली आता सुंदरे. जे समजायचं ते समजे म्हणून आम्ही तुला अक्कलकोटला परत घेऊन आलोय. या स्थानावर येण्याची ही वेळ नाही देवा. भक्तांची इच्छा शक्ती असं होऊ देणार नाही. शिवर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. सर्व सामान घेतलंय ना व्यवस्थित? हो, बाबांची इच्छा होती की त्यांच्या अस्थी आपण गाणगापुराच्या संगमात विलीन कराव्यात. आज आपण त्यांची ही इच्छा पूर्ण करतोय. खूप बरं वाटतंय. पण पण काय? पण आपण जाऊन येईपर्यंत पादुकांची सेवा पूजा सगळ्यात खंड पडेल. अगं खंड पडू नये म्हणूनच तर गोपाळ भाऊंना मी बोलवलंय. ही जबाबदारी आपण त्यांच्यावर सोपवूया. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.
आम्ही आपलीच वाट बघत होतो. बोला ना. गोपाळ भाऊ, आम्ही गाणगापूरला जाऊन येईपर्यंत आपण इथे येऊन पादुकांची सेवा कराल का? हो. अहो, या पादुकांची सेवा करायला मिळणं माझ्यासाठी परम भाग्याचंच आहे. भाऊजी, मी असं ऐकलं तुम्ही गाणगापूरला चाललायत. हो, मला काय वाटतं, तुम्ही तिथून परत येईपर्यंत पादुका मी आमच्या घरी नेल्या तर तेवढीच माझ्याकडून ही सेवा घडेल. नाही, नको सुमित्रा. सोपान भाऊजी पादुकांचा गैरवापर करतील. हे बघ सुमित्रा, तू वाईट वाटून घेऊ नकोस. वाईट वाटून काय घ्यायचं त्यात? जे आहे ते आहे, त्यात तुम्ही आम्ही काही करू शकणार नाही. पण वहिनी, मी पादुकांची सेवा इथे येऊन केली तर चालेल? सुमित्रा, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, मात्र सोपानवर अजिबात नाही. आणि त्यामुळेच ह्या पादुका मी तुला घरी घेऊन जाण्यासाठी परवानगी दिली नाही. हो, पण तू इथे येऊन गोपाळ भाऊंच्या जोडीने सेवा करू शकतेस. बरं, ठीक आहे. स्वामी, आमची रक्षा करा. श्री गुरुदेव दत्त. अहो, हे कसले संकेत आहेत? भाऊजी, वहिनी, घोड्याची नाल पडणं हे चांगलं नसतं. माझं ऐका, कृपा करून जाऊ नका. काहीतरी वाईट घडणार असेल तर? पण जाणं आवश्यक आहे. कसले वाईट संकेत वगैरे काहीही नसतं. कदाचित हा अपघातही असू शकतो. आणि सुमित्रा, स्वामी भक्तांना कसली आली आहे ग भीती? मोर्या भाऊ, असे संकेत मिळणं म्हणजे कठीण परीक्षा सुरू होणं. स्वामींवर विश्वास ठेवला की सगळे मार्ग उघडतील. तुम्ही अगदी निश्चिंत मनाने जा. या. स्वामी देवा, ही जागा काहीतरी मोठं घडणार याची साक्ष देते. नमस्कार स्वामी. तुम्ही मला बोलावलं असं का आलं? तुला चिंतन करायचंय ना? हो. मग इथे या जागेवर बसून कर. या जागेची महती फार मोठी आहे. इथे बसून चिंतन करशील तर तुला त्याचं योग्य ते फळ मिळेल. पुन्हा सांगतोय, चिंतन योग्य कर, कारण मनाचा बंध थेट देवाशी असतो. शिव शंकर शंभो. स्वामी, तुम्ही खरंच किती दयाळू आहात. मला वाटत होतं तुम्ही माझ्यावर अन्याय करताय, पण नाही. आज तुम्ही ती भावना पूर्णपणे नष्ट केली. स्वामी, तुम्ही मला खूप मोठं वरदान दिलेलं आहे आणि त्या वरदानाचा फायदा कसा करायचा हे मला चांगलंच माहिती. माझ्याजवळ खऱ्या पादुका नव्हत्या, म्हणून मला खोट्या पादुका दाखवाव्या लागल्या, मार खावा लागला. पण हा अपमान मी कधीच विसरू शकत नाही. आणि मला चांगलंच माहिती आहे खऱ्या पादुका कशा मिळवायच्या. चिंतन शुद्ध नसलं की वरदानही शाप बनतं.
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ. ऐक ग, पद्मिनी, अगं काय झालं? मगापासून पाहतोय एकसारखी ठेच लागते तुला. अहो मलाही कळत नाही हो असं का होतंय. तरी मी जपूनच चालते. आपण हळूहळू पुढे जाऊ, सावकाश. वाट बंद. पण हीच तर मुख्य वाट आहे गाणगापूरला जाणारी. कुणी बंद केली असेल? अहो आपण गाणगापूरला जाऊ नये असे संकेत असतील का हे? आधी घोड्याची नाल पडली, आता ही वाट बंद. आपण परत मागे फिरायचं का? पद्मिनी, गावापासून बऱ्यापैकी लांब आलो आहोत आपण. स्वामींच्या विश्वासावरच बाहेर निघालोय. मग आता मनात शंका आणून मागे फिरलो तर स्वामींवर अविश्वास दाखवण्यासारखं होईल. हो बरोबर आहे तुमचं. माझ्याही मनात असंच काही येत आहे. ठीक आहे, आपण दुसऱ्या वाटेने जाऊ. पद्मिनी, विश्वासाची वाट सोपी नसते, पण तीच वाट त्या माणसाला त्याच्या नियतीकडे घेऊन जाते. सावकाश. ज्या मोर्यामुळे मला उपेक्षा सहन करावी लागली त्या मोर्याला धडा शिकवावाच लागेल. आज तो गाणगापूरला जाणार आहे ना. मी चिंतन करतो की मोर्या घरी कधीच परत नाही आला पाहिजे, 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 कधीच परत नाही आला पाहिजे. एकीकडे स्वामी देवांनी इथे येऊन नको नको त्या विचारांना चालना दिली आहे आणि यानंही मागू नये ते मागितलं. मोरया कधीच परत येऊ नये अशी कामना करतोय हा. स्वामी देवांचा शब्द खोटा ठरणार नाही. आणि मग मोरया परत नाही आला तर? चिंतन जर विषारी असेल तर वरदानही प्रलय बनतं. स्वामी देवांचा नया ठिकाणा म्हणजे चोळप्पा भाऊंनी खड्डेला खड्डा, चोळप्पा भाऊंनी खड्डेला खड्डा, चोळप्पा भाऊंनी खड्डेला खड्डा. स्वामी देव संकेत देत आहे ते आपल्याला कायमच सोडून जाणार आहेत. सुंदरा मावशी, हो काय बोलताय तुम्ही? नाही नाही, मला हे अजिबात मान्य नाहीये सुंदरा मावशी. स्वामींना काहीतरी वेगळं सांगायचं असेल ते तुम्हाला नीट कळलं नाहीये ना सुंदरा मावशी, म्हणून तुम्ही असं बोलताय. अहो इतकी वर्ष सेवा करते मी स्वामी देवांची. त्यांचा संकेत कळण्यात चूक होणार नाही माझ्याकडून. स्वामी देव आपल्याला कायमच सोडून जाणार या जाणीवेनीनं धडकी भरतीये मला. स्वामी देवा, आता हा कसला संकेत? जोपर्यंत हा दिवा तेवत होता तोपर्यंत चंद्राचा प्रकाश आत येत नव्हता. पण ज्या क्षणी दिवा मालवला त्याच क्षणी चंद्राचा प्रकाश आत आला आणि त्याने सर्व व्यापून टाकला. नेमकं काय सुचवायचंय तुम्हाला? या छोट्या दिव्याने चंद्राच्या प्रकाशाला बाहेर थांबवून ठेवलं होतं. याचप्रमाणे तुमच्या मनातल्या छोट्या छोट्या अहंकाराच्या आणि स्वार्थाच्या विचारांनी परमात्म्याच्या प्रकाशाला बाहेर अडवून ठेवलेलं असतं.
ज्या क्षणी स्वार्थाचा आणि अहंकाराचा दिवा मालवेल त्याच क्षणी परमात्म्याचा प्रकाश तुमच्या मनात आणि जीवनात शिरेल. सोपांच्या मनात असेच अनेक दिवे तेवत आहेत, स्वार्थाचे, अहंकाराचे. पण त्या दिव्याने त्याचं आयुष्य उजळून निघत नाहीये, तर अंधाराकडे ढकललं जात आहे. आणि तो मोरयाच्या आयुष्यातही अंधारच पसरवायला निघाला. मी चिंतन करतो की मोर्या घरी कधीच परत नाही आला पाहिजे, परत नाही आला पाहिजे, परत नाही आला पाहिजे, परत नाही आला पाहिजे. म्हणजे तू खरंच अंधार बाहेर नसतो, तर तो तुमच्या मनात असतो. सोपन भाऊ, ही घ्या तुमची नश्या. पण ह्याचा मोबदला तोच द्यायला तुम्हाला इथे बोलवलंय मी. गाणगापूरच्या वाटेवर एका धर्मशाळेत तुम्हाला माझा भाऊ दिसेल, त्याच्यासोबत त्याची बायकोही असेल. आणि त्याच्याजवळ भरपूर धनही आहे. हो, मग तर काम एकदम सोपं आहे बघा. धन दुबाडात, पण त्या दोघांनाही देवाघरी पाठवा. मला माहितीये तुम्ही कोणतेही काम केल्यावर साक्षीदार मागे सोडत नाही. निश्चिंत राहा. ठीक आहे, जा आता तुम्ही, लागा कामाला. मोरिया, बाबांच्या अस्थी घेऊन चाललायस ना? काळजी करू नको. बाबांसोबत तुमच्याही अस्थी मी एकत्रच गाणगापूरला पोहोचवायची व्यवस्था केलेली आहे. आता दत्त पादुकांच्या सेवेचं इतकं फळ तुला मिळायलाच हवं. अरे भरपूर मिळालं. काय झालं? हो, तुम्ही कोण? हो, काय कोण आहात तुम्ही? काय करताय? अहो, ते धन कुठे घेऊन चाललाय? एक शब्दही बोलता इथंच कापून टाकेन. कृपा करा, आम्ही काहीच केलेलं नाहीये. आम्हाला काय माहित नाही. आम्हाला फक्त धान आणि शांतता हवी. चला, काम झालं. ओ महाशय, नाही, दिसायला सामान्यच दिसतंय, वेळ लागल्यासारखंही वाटत नाही. मग एवढ्या रात्री एवढं धन घेऊन उघड्यावर का बसलाय? मी एक वाट सुरू आहे. काय ना, धन भरपूर आहे माझ्याकडे, पण आता मला धनाची लालसा राहिलेली नाहीये. आता गाणगापूरला जाऊन स्वतःला महाराजांच्या सेवेत वाहून घ्यायचंय. पण त्याआधी हे धन एखाद्या योग्य व्यक्तीला द्यायचंय, म्हणून विचार करत बसलोय. मला द्या ना. अहो, माझ्याहून योग्य व्यक्ती कोण मिळेल तुम्हाला? मला द्या. कशावरून तू योग्य व्यक्ती आहेस? मी गरिबांना देईन, दान करेन, पुण्याची कामं करेन. हे धन मी तुला देऊ शकतो, पण माझी एक अट आहे. अहो, तुमच्या सगळ्या अटी मान्य आहे तुम्हाला, द्या, लवकर द्या. अरे, अट ऐकून तर घे. सांगा. हे घे, पण ह्या बदल्यात तू मला तुझा एक हात तोडून दे. ओ, हाव, तुम्हाला काय वेळ लागले का? अहो, हात घेऊन तुम्हाला काय फायदा?
हे तू हात दिल्यावर सांगेन. ओ नाही जमणार. काही काय? बर मग एक डोळा काढून दे. अहो नाही जमणार हो. बर पाय तोडून दे. ओ माशे गप्प बसा. अहो ह्या सगळ्या गोष्टी या धनापेक्षाही मौल्यवान आहे तो. तेच तर सांगतोय. धनापेक्षा दोन भावांचं नातंही जास्त मौल्यवान असतं. तू तुझे डोळे हात आणि पाय काढून द्यायला तयार नाहीयेस, पण भावाचा बळी द्यायला चाललायस. तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला कसं कळलं की मी माझ्या भावाला? अरे तुझे हात डोळे आणि पाय या तीनही गोष्टी दिल्यावर तुझी जी अवस्था होईल ना, तीच अवस्था होणार आहे भावाला गमावल्यावर. तेव्हा जरा विचार कर. स्वार्थ ही सुद्धा एक नशा आहे. त्या नशेतून बाहेर पड. हे बघ, मिळालेलं वरदान हे या कंदिलाप्रमाणे असतं. आता या कंदिलाची ज्योत रात्रीच्या अंधारात वाटही दाखवू शकते आणि अहंकार वाढला तर हीच ज्योत वणवाही पेटवू शकते. आता तू ठरव तुला काय करायचं आहे. स्वतःची वाट सुकर करत भावाला सोबत घेत समंजसपणे आणि शहाणपणाने पुढे व्हायचंय की स्वार्थापायी भावाच्या आयुष्यात वणवा पेटवायचा आहे. हे बघ, निवड क्षणाची असते पण परिणाम आयुष्यभराचे असतात. स्वामींनी मला वरदान दिले आणि त्यांचा शब्द खराच ठरेल. मी माझं चिंतन मागे घेणार नाही. पादुकांवर हक्क माझाच आहे. आणि या धनावर सुद्धा. ऐका ना, मी काय बोलतोय, मी ना त्या तिकडे ना आपलं ते ज्योत विजली तरी सत्याचं तेज विजत नाही. अहो हे धन आम्ही गाणगापूरला गोरगरिबांना वाटण्यासाठी आणि मंदिरात देणगी म्हणून घेऊन चाललोय. कृपा करून ते घेऊन जाऊ नका. दान देणगी हे शब्द आमच्यासाठी नाहीत. ध्यान विसरून जा आणि मरायला तयार व्हा. कृपा करा, आमचं काहीच वाईट करू नका. धन तर घेताय ना तुम्ही, मग आता आमचा जीव का घ्यायचा आहे तुम्हाला? अहो आम्ही गाणगापूरला माझ्या बाबांच्या अस्थींचं विसर्जन करायला चाललोय. आम्हाला जाऊ द्या. अहो आम्ही स्वामी भक्त आहोत. दत्तगुरूंच्या पादुकांच्या सेवेची जबाबदारी आमच्यावर आहे आणि त्यासाठी आमचं जिवंत राहणं गरजेचं आहे. त्यात माझा भाऊ वाईट मार्गाला लागला. त्याला योग्य मार्गाला आणायचंय. त्यासाठी प्रयत्न करायचे. आम्हाला जाऊ द्या. तुझ्या भावाचा तुला एवढा पुळ काय? तुला माहित आहे? अरे त्यांनी तिथं आम्हाला पाठवलंय आणि त्यांनीच आम्हाला सांगितलं तुला मारून टाकायला. बाबा आम्हाला बाहेर काढा इथून. बाबा गणू अहो हे सुमित्रा आणि गणूचा आवाज. ऐक, कृपा करा आणि आम्हाला बाहेर काढा. हे कसं शक्य आहे? पेटीतून हा आवाज. बाबा कुठे तुम्ही? पेटीतूनच आवाज येतोय. स्वार्थाने पेटवलेला वणवा शेवटी स्वतःच्याच माणसांवर धावून येतो.
जे पेरलं ते चुकवतं. स्वार्थाचा अंधार आता स्वतःचाच आरसा झालाय. बाबा वाचव मला. गणू मी आलो. मी वाचवतो तुला. वाचवा मला. मी वाचवतो. सुमित्रा घाबरू नको. मी येतोय. मी वाचवणार तुम्हाला. अरे याच्यात धन होतं ना. गेलं कुठं? सुमित्रा आणि गणूचा आवाज ह्याच पेटीतून येत होता. तो आवाजही बंद झाला. हे 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 सगळं काय होतंय माझ्यासोबत? आणि तो मला भेटलेला वाटसरू कोण होता? जो बोगे वही पावगे. आप्तांच्या जीवावर उठलास म्हणून तुझ्या जीवाला धग लागलीच पाहिजे. स्वार्थाची आग बाहेर दिसत नाही, ती आत जाळते. न्याय उशिरा मिळतो पण चुकत नाही. नाही नाही, हे शक्य नाहीये. हे खोट आहे. सोपान भाऊजी असं काही करणारच नाहीत. नाही, असं होऊ शकत नाही. माझा आपल्या बोलण्यावर विश्वास नाहीये. आमचा सोपान असं करूच शकत नाही. तो स्वार्थी असेल, तो चुकीचा वागत असेल, तो चुकीच्या मार्गाला असेल, पण नाही, तो या थराला जाऊ शकत नाही. नाही 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 नाही, हा आरोप मी अजिबात मान्य करू शकत नाही. तुमच्यासारख्या भोळ्या लोकांचं हे जगच नाहीये. तुम्हाला इथे राहण्याचा अधिकार नाहीये. अरे तुम्ही इथे टिकू शकणार नाहीत, म्हणून तुम्ही मेलेलेच बघा. असं का बोलताय तुम्ही? हे बघ, तुझ्या भावाचं खोटं दाखवून आम्हाला काय मिळणार आहे? मरणाऱ्या माणसाला खरं माहिती असावं म्हणून सांगितलं. तुम्हाला मारायचं या साठीवर त्याने आम्हाला इथं पाठवलंय. दिलेला शब्द आम्हाला पाळावाच लागणार. आम्ही नेहमी सोपानच्या भल्याचाच विचार केला. त्याला नेहमी वाचवण्याचा प्रयत्न केला. पावलोपावली त्याच्या चुका आमच्या पोटाशी घेतल्या. अख्खा भूत जीवावर उठला. आहो, एवढे वाईट आहोत का आपण? काय चुकलं आपलं? कुठे कमी पडलो? आता हे सगळे प्रश्न वरती जाऊन देवालाच विचार. पाच झाला, चाल. उडवायची मुडकी. काही लोक दुसऱ्यांचं आयुष्य पारा पाचवा समजून फेकून देतात, संपवू पाहतात. सुंदरा, तू कधी पाहिलेस का कुठल्या झाडाला स्वतःची फांदी स्वतः तोडून फेकताना? नाही देवा, झाड जीर्ण झालं की फांद्या आपोआप गळून पडतात. वयोमान संपलं की. सुंदरे, कधी कुठल्या पक्षाने स्वतःची पंख स्वतः छाटलेली पाहिलंय का? नाही, कधीच नाही. जसे झाडाकरता फांदी, पक्ष्यांकरता पंख, तसेच माणसांकरता नाती असतात. पण माणूस स्वार्थापायी स्वतःची नाती स्वतः संपवून टाकतो. काही झालंय का स्वामी? म्हणजे कुणाच्या नातेवाईकांबाबत काही घातपात? काय हो कपिलाताई, काय झालं? कोणाशी तरी भांडून आलेल्या दिसताय. तुम्हाला कसं कळलं मी भांडून आले ते? अहो, तुमचा चेहराच सांगतोय. काय सांगू सुंदरा मावशी, अहो आपलाच एक सेवेकरी होता, त्याला मी अगदी नको नको ते बोलले, वाईट वाईट शब्द वापरले. नंतर मला कळलं की अहो चूक त्याची नव्हतीच, सगळी चूक होती ती माझीच होती. आणि त्याने
त्याने ऐकून घेतलं सगळं. स्वामी, मला माझी चूक सुधारायची आहे. मी त्याला नको नको ते बोलले, वाईट शब्द वापरले. आता ते शब्द परत कसे घेऊ सांगा ना मला. एक काम कर, हे घे. ही टोपल्याशी वाऱ्यावर धर आणि विकरू दे पाला पाचोळा. स्वामी, हा पालापाचोळा सगळीकडे विखरते मी, पण याचा आणि माझ्या प्रश्नाचा काय संबंध? सांगतोय ते कर, चल. हो. आता एक काम कर, या टोपलीत जेवढा पाला पाचोळा होता तेवढा पुन्हा या टोपलीत गोळा कर. एकही पान कमी नाही आणि एकही पान जास्त नाही. स्वामी, अहो कसं शक्य आहे? अहो आधीच इथे पालापाचोळा होता, आता ह्या टोपलीतला पालापाचोळा मी इथे विखुरल्यानंतर कसं शोधणार मी कोणता ह्या टोपलीत होता आणि कोणता आधीचा होता ते? हेच सांगायचं होतं मला. तोंडातून निघालेले शब्द परत घेता येत नाही. कपिले, शब्द मनाला जखम करतात. माफी मागून त्यावर फुंकर घालता येते, पण झालेल्या वेदना नष्ट करता येत नाही. दुसऱ्याबद्दल वापरलेले वाईट शब्द, वाईट विचार आणि वाईट चिंतन मागे घेता येत नाही. कपिले, शब्द हे वाऱ्याप्रमाणे असतात. एकदा गेले की गेले. शिव शंकर शंभो. श्री स्वामी समर्थ. 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 गोपाळ बुवा, मोरया गाणगापूरला जाऊन महिना झाला, अजून परत आला नाही. इतके दिवस तिथेच राहणार आहे असं काही म्हणाला होता का? नाही सुंदरा मावशी, असं काहीच नाही. अस्थि विसर्जन करून एक दिवस सेवा करून परत येणार असं म्हणाले होते. मग दुसऱ्या कुठल्या तीर्थक्षेत्री जाणार आहे असं काही म्हणाला होता का? नाही, तसंही काही नाही. पण तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. एक महिनाभर झाला जाऊन त्यांना. आपले इथले काही सेवेकरी तिथे गेले होते, त्यांना मी सांगितलं होतं चौकशी करायला. ते परत आले आणि म्हणाले की मोरया भाऊ तिथे पोचलेच नाहीत म्हणून. मी स्वामींना याबद्दल सगळं सांगितलं, पण स्वामी काही बोललेच नाहीत. मी चिंतन करतो की मोरया घरी मोरया नाही आला पाहिजे, परत नाही आला पाहिजे, परत नाही आला पाहिजे, परत नाही आला पाहिजे, परत नाही आला पाहिजे. सोपनाचं ते चिंतन खरंच ठरलं का काय? थांबा गोपाळ बुवा, या पादुकांची पूजा मीच करणार आहे. त्या इकडे. अहो पण ही जबाबदारी मोरया भाऊनी माझ्यावर सोपवली आहे. मोरया आता कधी येईल हे माहिती नाही. मुळात तो येईलच की नाही हेच माहिती नाही. परत येईल का नाही माहित नाही म्हणजे हे काय बोलतोयस तू सोपाना? मी काहीच बोलत नाही, पण सध्या गावात वेगवेगळ्या गोष्टी फिरतायत.
कोणी असं म्हणतंय की दरोडेखोरांनी त्यांचा घातपात केला असेल. त्यांनी दोघांनी स्वतःला दत्तगुरूंना वाहून घेतलं असेल. आणि कसं आहे, 1 महिना आपण त्यांची वाट पाहिलीच आहे. आणि पादुकांच्या सेवेत मला आणखीन हेडसाळ नको आहे. तात्पुरती सोय म्हणून तुम्ही बोलताय ते मान्य केलं, तरी या पादुकांची हे बघा, पादुकांची सेवा आता आमच्याच घरातला कोणीतरी एक व्यक्ती करणार आहे. आणि म्हणूनच या पादुका मी माझ्या घरी घेऊन चाललोय. अरे हे काय बोलतोयस तू? हे बघ, तुला पादुका इथून घेऊन जाण्याचा अधिकार नाहीये. का नाही? कारण तू स्वतःच्या भावाबद्दल वाईट चिंतन केलेस. त्याच्या मरणाची इच्छा बोलून दाखवलीस तू. काय? अहो हे खरं आहे का? एवढंच नाही तर स्वामी देवांनी दिलेल्या वरदानाचा गैरवापर केलाय यांनी, हेही सत्य आहे. कारण तू स्वतःच्या भावाबद्दल वाईट चिंतन केलेस. त्याच्या मरणाची इच्छा बोलून दाखवलीस तू. काय? अहो हे खरं आहे का? एवढंच नाही तर स्वामी देवांनी दिलेल्या वरदानाचा गैरवापर केलाय यांनी, हेही सत्य आहे. काय? याला वरदान दिलंय आणि स्वामींनी? स्वामींचं वरदान खरं ठरणार हे माहीत असूनही तुम्ही असं चिंतन केलं? खोटं आहे सगळं. या बाई खोटं सांगतायत सगळं. हे बघ, मी स्वामी भक्त आहे. मी कधी खोटं बोलत नाही. पण तुझ्यासारखा भाऊ कुणालाही मिळायला नको अशी स्वामी देवांकडे प्रार्थना करेन मी. तुमचे बंधू आणि वहिनी यांच्या बाबतीत काय घडलंय हे कोणालाच माहित नाही. पण स्वामींचं वरदान खरं ठरणार हे मात्र नक्की. तेव्हा एक काम करा, स्वामींकडे परत जा आणि हे वरदान त्यांना परत घ्यायला सांगा. आणि तुमचे बंधू आणि वहिनी यांच्या बाबतीत काही विपरीत घडू नये अशी स्वामींना विनंती करा. मी काहीही परत घेणार नाहीये. अहो या थराला जाणं योग्य नाही. तुम्ही नशा करणं थांबवलं असतं, स्वार्थासाठी पादुकांचा गैरवापर करणार नाही असं आश्वासन दिलं असतं, तर भाऊजींनी स्वतःहून पादुका तुमच्या स्वाधीन केल्या असत्या. हे बघ सुमित्रा, मला कोणाच्याही उपकाराची गरज नाहीये. या पादुकांवर माझा हक्क आहे आणि नियतीने तो मला दिलेला आहे. हे घे, पकड. ओ बाजूला वा. वेळी सुधारणा कर, प्रायश्चित्त घे, पश्चाताप व्यक्त कर. अरे स्वतःच्या अनुभवाने सांगते रे मी. आपण केलेली कर्म पाप फिरून आपल्याकडेच येतात. ती भोगावीही लागतात आणि फेडावीही लागतात. ते काय भोगायचं ते मी भोगून घेईन. तुम्ही मला शिकवू नका. ए चल ग. थांब. हे बघ, तू पादुका घेऊन जाऊ शकत नाहीस. माझ्यातल्या वाईट माणसाला उकसवू नका आणि मला काहीतरी वेडं वाकडं करायला लावू नका.
हे बघ मी मावशी हे काहीही करू शकतात. तुम्हाला काही झालं तर कृपा करून जाऊ द्या त्यांना. सुमित्रा, समजाव तुझ्या नवऱ्याला. आपल्या कर्माचं फळ कधी कुठे कसं भोगावं लागेल ना सांगता येत नाही. आणि ते भोगण्याची क्षमता तुझ्या नवऱ्यात आहे असं मला वाटत नाही. घ्या 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 नुसतं. सगळे घ्यायला फक्त पुढे असतात. आमचं चुकलं रे की आम्ही तुम्हाला वाचा दिली नाही. जर तुम्हाला वाचा दिली असती तर सांगितलं असतं की समजावं या सगळ्यांना. अरे या सूर्याकडून फक्त प्रकाश घेतात पण बोध, शिक्षण आणि वृत्ती ती मात्र घेत नाही. स्वामी स्वामी स्वामी, मी पूर्णपणे हताश झालोय. मी एक गरीब आहे आणि या गरिबीला कंटाळलोय. मी गरीब का आहे स्वामी? कारण तुला फक्त घेता येतं, देता येत नाही म्हणून गरीब असतो. म्हणजे मी कोणाला काय देणार स्वामी? माझ्याकडे तर देण्यासारखं काहीच नाहीये. काय देणार? या कपिलाची विचारपूस कर. 2 गोड शब्द बोल हिच्याशी. काय कपिला ताई, सगळं बरं आहे ना? कामाचा फार त्रास तर नाही ना? हो हा. बरं आहे बरं आहे. जा त्या माणसाची मदत कर. अरे त्याच्याकडे पाहून जरा स्मित कर. स्वामी तुम्ही हे सगळं याला का सांगितलं करायला? काय रे, तुझ्याकडे गोड बोलण्याकरता 2 शब्द आहेत, कष्ट करण्याची तयारी आहे, स्मित हास्य आहे आणि तरी म्हणतोस काय देणार? अरे दान म्हणजे फक्त धन नाही, स्मितदान, शब्ददान, श्रमदान आणि इतरांकरता केलेली कुठलीही गोष्ट सगळ्यात मोठं दान असतंय, लक्षात ठेव. अरे आधी द्यायला शिका, मग तुला कधी काही मागण्याची गरज पडणार नाही. परिस्थितीमुळे आलेली गरिबी एक वेळ जाऊ शकते आणि ती कधी ना कधी दूर होतेच, पण मनाची आणि विचारांची गरिबी आधी ती दूर करावी लागते. जा त्या झाडाला मिठी मार. या सूर्याकडून, या झाडाकडून शिका, द्यायला शिका. आणि लक्षात ठेव, जो द्यायला शिकतो त्यालाच मागण्याचा अधिकार असतो, ओरबाडणाऱ्याला नाही. हो स्वामी, आजपासून माझ्याकडे जे काही आहे मी ते द्यायला सुरुवात करणार.
खरंय स्वामी देवा, देणं शिकलं की दारिद्र्य संपत, नाहीतर माणूस असूनही माणूस की गरीबच राहते. तुला कळत रे लगेच, पण या सोपानला समजावूनही कळत नाही. तो पादुका घेऊन निघालाय, पण त्याला कळत नाही की त्याने काय गमावलंय आणि या पुढे काय गमावणार आहे ते. शिव शंकर शंभा. चला, शेवटी पादुका माझ्या घरी आल्याच. अरे आमच्या भक्तांनी त्यांचे भोग भोगले, आता तुझ्या कर्माची फळ तू भोग. तुझा अट्टहास आणि स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी तू जे करतोयस त्यातून तुला क्षणिक आनंद मिळतोय, पण लक्षात ठेव हा आनंद फार काळ टिकणार नाही. स्वतःच्या सुखाची पायाभरणी जर दुसऱ्यांच्या दुःखावर अवलंबून असेल तर ते सुख कधी उभं राहत नाही, त्यातून कुचत. आज तुला वाटतंय की तू जिंकलास, पण लक्षात ठेव स्वार्थाचा विजय हा नेहमी स्वतःचा पराभव घेऊन येतो. दुसऱ्याचं अनिष्ट चिंतन ही स्वरासाची सुरुवात आहे. जो दुसऱ्यासाठी अंधाराची प्रार्थना करतो तो स्वतःच्या आयुष्याचा दिवा स्वतःच विझवतो. शिवार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. चल, माझी आता सगळी विवंचना संपली. आता मला गडगंज श्रीमंत होण्यापासून कोणीही अडवू शकत नाही. आता दाखवतो हे जग, हे गाव, हे सगळेच. अहो ऐका ना, ऐका. अहो अगं काय झालं? पोटात खूप दुखायला लागले. बस. अगं ऐका. अहो खूप दुखतंय. ऐका. आई काय होते तुला? बाबा बघा ना आई कशी करतीये. तुम्ही त्याला काय होते तुला? अहो अचानक पोटात दुखायला लागले. बहुतेक गोळा फिरतोय. अगं आता तर ठीक होतीस तू, काय झालंय तुला? बाबा आईला काय झालंय? ऐका कडू. अहो असंही होतंय मला. अगं काय होतंय? हे कसं शक्य आहे? पेटीतून हा आवाज. अहो खूप दुखतंय, वाचवा मला. पेटीतूनच आवाज येतोय. अगं पण पोटात का दुखतंय तुझ्या? माहित नाही कशामुळे दुखतंय, पण खूप दुखतंय. ऐका. काहीतरी करा ना. हो 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 बाळा हो. मी वैद्यविवांना बोलावून आणतो. तू इथे आईजवळ थांबा बाळा. मी आलोच. अहो थांबा. बहुतेक ह्या आजारपणामुळे दुखत नाहीये. मग तुम्ही चुकीच्या मार्गाने पादुका घरात घेऊन आलाय, त्यामुळे मला त्रास होतोय.
सुमित्रा, मला असं वाटलं होतं तुझ्या खरंच पोटात दुखतंय, पण मी पादुका परत नेऊन ठेवाव्यात म्हणून हे सगळं नाटक करतेस का तू? मी नाटक करत नाहीये हो. हे बघ सुमित्रा, मला फसू नकोस. पादुका आपल्या घरात आल्यात आणि त्या आता घरातच राहतील. काहीही झालं तरी सुद्धा. आमचा जीव गेला तरी? हो, जीव गेला तरी सुद्धा. सुमित्रा, हे नाटक बंद कर आणि कामाला लाग. हो, मी नाटक करत नाहीये. सुमित्रा, हे नाटक बंद कर आता. आणि हे बघ, गावात घरात घरात जाऊन सांग की पादुका आता आपल्याकडे आलेल्या आहेत. लोक दर्शनाला येतील, तयारीला लाग. आणि हे बघ, मला विरोध करू नकोस, मला सोबत कर. या पादुकांच्या माध्यमातून आपण आता बक्कळ पैसा कमवू. अगं, दागिन्याने मडवेन मी तुला. राणीसारखी मिरवशील तू. ऐक माझं, लाग तयारीला, जा. आई, आई काळजी करू नकोस, मी इथेच आहे. स्वामी, 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 यांना सद्बुद्धी द्या. आई, लोकांना सद्बुद्धी द्यायला बसलो होता मी इथे. सुमित्रा, सुमित्रा, अगं हे नाटक थांबव. उठ पहिले. अगं उठ, अगं उठ ना. बाबा, आईला काहीतरी झालंय, मी जाऊन वैद्यांना बोलून आणतो. गणू, गणू ऐक माझं, मी जातो. गणू, हे गणू, 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 हे गणू, गणू, अरे डोळे उघड, काय झालंय तुला? गणू, गणू. हे दोघं नाटक करतायत का? मला फसवतायत का? गणू, हे गणू, बाळा, बाळा डोळे उघड. गणू, हे बघ उठ, हे बघ, नाहीतर मी शिक्षा करे ना. गणू. नाही, हे नाटक वाटत नाही. श्वास तर चालू आहे. म्हणजे वैद्य बुवा, कुणी आहे का? वैद्यभुवांना बोलवावं लागेल. कुणी आहे का? हे गणू, गणू, बाळा तुला काय नाही होणार, मी आहे ना, मी आहे ना. गणू, गणू. गणू. स्वामी, तुमच्याकडे ही धनाची पेटी? पण तुम्ही तर सगळ्या गोष्टींचा त्याग केलाय ना, मग ही धनाची पेटी? तुम्हालाही धनाचा मोह आवरता येत नाहीये ना? मला आपले सगळेजण बोलतात मग की कपिले, तू
धनाच्या मागे धावतेस सारखी. हो. कपिलाताई, स्वामी देवांकडची पेटी पाहून तुमच्या मनाला हवा तोच अर्थ काढू नका. अहो, संपत्ती डोळ्याला दिसते, पण भक्ती ही अंतःकरणाला जाणवते. संपत्ती आयुष्य जगायला मदत करते, पण भक्ती आयुष्याला नवी दिशा देते. संपत्तीमुळे माणूस मोठा वाटतो, पण भक्तीमुळे तो खराखुरा मोठा होतो. तेव्हा लक्षात ठेवा, संपत्ती नाही, भक्ती मोठी. कारण संपत्ती हरवली तर ती पुन्हा कमावता येते, पण भक्ती हरवली तर माणूसच हरवून जातो. अगदी खरं बोललात हा. अहो कपिलाताई, संपत्ती नाही तर नेहमी भक्तीच मोठी असते, लक्षात ठेवा. नाही का विराट, भक्ती मोठी नाही. अहो, भक्ती करणारे माणसं किती आहेत सांगा बघू? अगदी थोडीशी. पण संपत्ती मागे जाणारी माणसं हजारो मिळतील. त्यामुळे माझ्या लेखी संपत्ती फार महत्वाची आहे. मोठी तीच जी मन शुद्ध करते. नाही, मोठं ते जे आयुष्य सुधारतं. अहो असं का? बस. कपिले, चल आमच्या बरोबर. तुला दाखवतो संपत्ती मोठी की भक्ती. उत्तर शब्दात नाही, अनुभवात आहे.